हे मित्रांनो नमस्कार, काय हालचाल आहे तुमचे सर्व मित्रांचे। तो काहीच देखो मी काल एक व्हिडिओ टाकला होता यूट्यूबवरती की सीपी मुंबई का टॉप करून और त्याच्यावर चांगला प्रतिसाद मिळाला तुमचा। कम से कम त्याच्यावर 4 से 5 हजार व्ह्यूज आलेले आहे आतापर्यंत। पण तुमच्या ज्या कमेंट वाचून भाई यार मी काय सांगू तुम्हाला, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जो मला आपलेपणा दाखवला आहे ना यार, मी विसरू शकत नाही। कारण कमेंट बॉक्समध्ये हर एक चीज तुम्ही कोणतेही कमेंट वाचू शकता। आता मी तुम्हाला दाखवू नाही शकत, इतक्या वाईट वाईट कमेंट ते मला तुम्ही केले आहेत, त्याच्याबद्दल मला राग नाही। पण बरं का, मी यूट्यूब चॅनलसाठी ते व्हिडिओ टाकला होता कारण सीपी मुंबईचा कट ऑफ हा सध्या ट्रेंडिंग टॉपिक आहे। तुम्हाला सर्वांनाही माहीत आहे। आणि जो मी कट ऑफ दिलेला आहे ना, तो खूप मी म्हणजे खूप ॲनालिसिस केली त्याची, काही ठिकाणी बघितले, त्याच्यानंतर डोक्यामध्ये घेतले की यार इतकापर्यंत मुंबई सीपीचा कट ऑफ जाऊ शकतो। त्याच्याचमुळं मी तो व्हिडिओ अपलोड केला, नाहीतर मी अपलोड करणार नव्हतो। कारण आपल्याला त्याचं इतकं काही नॉलेज नाही, पण तरी पण मला वाटलं की नाही यार हे प्रॉपर व्हिडिओ होऊ शकतो। कारण मी चांगलं त्याची माहिती घेतली वगैरे केली। त्याच्यानंतर मला कळलं की यार एक व्हिडिओ तो टाकना, डालना बनता है इस बात के ऊपर। तो यार मी ते व्हिडिओ टाकून दिला। त्याच्यानंतर जो शिव्या दिला आहे कमेंट बॉक्समध्ये ना, मी विसरू शकणार नाही यार कधी। आणि आजचा व्हिडिओ त्याच्याचबद्दल बनवतोय मी की सीपी मुंबईचा कट ऑफ कितीही लागो। सर्वात प्रथम तर सीपी मुंबईचा कट ऑफ हा 120 लागो, 130 लागो, किती पण लागो, तर तुम्ही स्वतःतून कॉन्फिडन्स असाल ना की माझं सिलेक्शन होणार मुंबईमध्ये, आणि तुम्ही पेपर चांगला प्रॉपर तुम्ही पेपर सोल्युशन चांगलं केलं असेल ना, पेपर सॉल्व, तर तुम्ही 101% यार महाराष्ट्र पोलीसमध्ये तुमचं सिलेक्शन होणार। हे तुम्ही कन्फर्म लिहून घ्या कोणत्याही कागदावर, आणि तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल तर हे मी मोटिवेट करतोय तुम्हाला थोडं। कारण मागच्या व्हिडिओजमध्ये चांगली वाट लावली तुम लोकांनी माझी। तर काही नाही राव, तुम्ही आपलेच भाऊ आहेत, काही मोठे पण आहे, काही लहान पण असतील माझ्यापेक्षा। तर माझं इतकंच म्हणणं आहे की या व्हिडिओला पण तसाच प्रतिसाद द्या। कारण मी हा व्हिडिओ कट ऑफवरती तर बनवत नाही, पण टायटल तोच असणार आहे आपला व्हिडिओचा। आपण आणि ज्या पण मी मिस्टेक केल्या असतील मागच्या व्हिडिओमध्ये, जो की सीपी मुंबईचा कट ऑफ त्याच्याबद्दल बोललो, त्याच्या कट ऑफबद्दल मी अजून एक शिपाईबद्दल मतलब चालक शिपाईबद्दल टाकतो की कारण मी आता हे रिपीट करणार आहे। कारण मी रिपीट टाकणार आहे तो व्हिडिओ कॉन्स्टेबल पदाचा जो कट ऑफ लागणार ना। आता मी मागच्या वर्षाचा कट ऑफ बघणार, त्याच्या मागच्या वर्षीचा कट ऑफ बघणार, त्याच्यानंतरचे सारे पण कट ऑफ बघून त्याच्यानंतर मी एकदम प्रॉपर टाईम लागेल व्हिडिओला, पण तो व्हिडिओ मी प्रॉपर कट ऑफवरती बनवणार आहे। आता तुम्ही त्याला पण प्रतिसाद कसा देता ते मला माहीत नाही, पण आता हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत आला असतील तर तुम्ही आपल्या भावासारखे आहात। आणि मी एक यूट्यूब चॅनल का ओपन केलं की कारण पोलीस भरतीसोबत मी पण तयारी करतो पोलीस भरतीची। आणि मी स्वतः मुंबईचा ग्राउंड 36 मार्काचा मारेल आहे, आणि 36 मार्क मी ग्राउंड फेल आहे विजय कास्टमधून। आता तुम्ही म्हणशाल की तू स्वतः फेल आहे आणि आम्हाला ज्ञान द्यायला निघाला, तर ही पण गोष्ट कराय तुम्ही भावांची। पण तरी पण मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केला आहे, तो यार काहीतरी हटके चीज़ करनी चाहिए ज़िंदगी में। मतलब मी पण काहीतरी एक नई इम्प्रूव्हमेंट म्हणून हा यूट्यूब चॅनल स्टार्ट केला आहे। आणि हा व्हिडिओचा अगर तुमच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ आला असेल ना, तर तुम्ही काही करू नका, बस सबस्क्राईब करा आणि तुमच्या लहान भावाला किंवा मोठा असेल तुमच्यापेक्षा तर सपोर्ट करा। आणि कमेंटमध्ये तुम्ही असाच प्रतिसाद देत राहा, वाट लावत राहा भाई, काही दिक्कत नाही यार। भाई जैसा प्यार है अपन का, कुछ भी होगा तो देख लेंगे यार। हर चीज़ में मतलब तुम्ही काही कमेंट करा, मी हर एक कमेंट मतलब सिरियसली तुम्ही कोणत्याच कमेंट घेत नाही आहे बरं का। तरी पण तुम्ही भावासारखे काही बोलत आहे की तुझा आवाज चांगला आहे, तो काही बोलत आहे की तू फालतू ज्ञान देऊ लागला आम्हाला। तर हे सारी टॉपिकवर आपण एक प्रॉपर व्हिडिओ बनवू आपल्या कमेंट बॉक्सवरतीच। तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे। तर माझं इतकंच म्हणणं आहे, तर व्हिडिओ चांगला वाटला असेल, तर थोडा बहुत मोटिवेट झाला असेल, तर अजून कमेंट बॉक्समध्ये शिव्या देऊ शकतात, नो प्रॉब्लेम। पण आता बस यार इस व्हिडिओमध्ये इतना ही, और बस बाय बाय, और सबस्क्राईब करून घ्या, बस इतकं काय म्हणणं आहे तुमच्या भावाचं। बाय बाय।